आपण 20 रुपयाची कोथिंबीरीची गड्डी 15 रुपयाला मिळावा म्हणून आयुष्यभर भांडत बसतो, पण आपल्या हक्काचा लाखो करोड रुपयाचा पैसा आपल्या परस्परच कसा लुटला जातो ते तुम्हाला ह्या पिक्चर मध्ये बघायला भेटेल। नमस्कार, मी कुलदीप तुमच्या सगळ्यांचं पिक्चरवाला मराठीमध्ये स्वागत करतो। कुबेरा नावाचा एक आय ओपनर पिक्चर मी जस्ट बघितला आणि त्याबद्दलच आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। या पिक्चरचा प्लॉट काहीसा असा आहे की काही लोक समुद्रामध्ये तेलाचा साठा शोधण्यासाठी खोदकाम करतायत आणि अचानक त्यांच्या हाती जगातलं सगळ्यात प्युअर ऑइल लागतं। आता ज्या बिझनेसमॅनच्या अंडर हे सगळं खोदकाम चालू होतं त्याला ज्यावेळेस न्यूज कळते त्यावेळेस त्याची नियत बिघडते आणि तो ठरवतोय की हा सगळा तेलाचा साठा आणि त्या माध्यमातून पर्यायाने येणारा सगळा पैसा आपण एकट्याने ढापायचा। आता मोठे बिझनेसमॅन आणि पुढारी यांचं नातं काय असते तर तुम्हाला नवीन सांगायची गरजच नाही। आता इथून पुढे ह्या पिक्चर मध्ये जो 2 नंबरचा धंदा चालू होतो आणि ह्या धंद्यामध्ये हे लोक एका भिकाऱ्याला कसं गुंतवतात आणि त्या भिकाऱ्याचं आणि हे सगळ्या तेलाच्या साठ्याचं किंवा ह्या पैशाचं पुढे काय होतं हे तुम्हाला या पिक्चर मध्ये बघायला भेटेल। आता प्रामुख्याने हे पिक्चर मध्ये धनुष, नागार्जुन, रश्मिका आणि जिम सर्व ह्या चौघांच्या मुख्य भूमिका आहेत आणि चौघांच्या आसपासचा पूर्ण पिक्चर फिरतोय। आता हे सगळे जरी स्टार कलाकार असले का नाही तरी पण ह्या पिक्चर मध्ये कोणालाही अशी विशेष ट्रीटमेंट दिलेली दिसत नाही। स्टोरी सगळ्यात पुढे ठेवून एक चांगला आणि सिरियस सिनेमा बनवायचा प्रयत्न मेकर्सने केलेलं स्पष्टपणे दिसून येतं। आता हा सिनेमा बघायचा का नाही याबद्दल स्पष्ट बोलायचं झालं तर हा एक परफेक्ट वन टाइम वॉच मूवी आहे, ही गोष्ट मात्र नक्की आहे। सिनेमाचा स्क्रीन प्ले चांगला आहे, सिनेमाचं बीजीएम एंगेजिंग आहे आणि सगळ्या कलाकारांचा अभिनय देखील एकदम तगडा आहे। या सिनेमाचा निगेटिव्ह सांगायचं झालं तर हा सिनेमा तब्बल 3 तासाचा असून देखील मला पर्सनली असं वाटलं की कुठेतरी ह्यांना हे 3 तासामध्ये ही पूर्ण स्टोरी बसवता आली नाही। कारण ह्या पिक्चरचा एंड ज्या प्रकारे ह्या मेकर्सने केलेला दिसतो त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की यांनी एंड फास्टपणे गुंडाळल्यासारखा वाटला। आता एवढा 3 तासाचा सिनेमा बनवून देखील जर तुम्हाला एंड पूर्णपणे चांगल्या प्रकारे ब्लेंड करता येत नसेल तर मग हे कुठेतरी मला एक प्रकारे मेकर्सचा अपयश या सिनेमामध्ये वाटलं। बट ॲज वी ऑल नो सिनेमा बनवणं आपल्या हातात असतं, पण सिनेमा चांगला बनेल की नाही हे देवाच्या हातात असतं। बट मला विशेषतः इथं प्रामुख्याने एक गोष्ट मात्र मेन्शन करायची आहे की मेकर्सने हा सिनेमा बनवण्याचा जो प्रयत्न केला आहे आणि ज्या सिरियसनेसने त्यांनी हा सिनेमा केलेला आहे तो एफर्ट प्रामाणिक होता आणि त्यासाठी त्यांना ॲप्रिशिएट केलंच पाहिजे। कुबेरा नावाचा हा सिनेमा तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा, प्राईम व्हिडिओवरती हिंदीमध्ये अवेलेबल आहे। बाकी हा सिनेमा तुम्ही अगोदरच बघितला असेल तर तुमचं या सिनेमाबद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या पेजवर नवीन असाल तर आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या। बाकी भेटू पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत कल्टेश।